तर पुन्हा एक ब्लॉग. आज आपल्याकडे बोर्ड आला सोलिस एनमार म्हणून ट्रॅक्टरचा बोर्ड होता. त्यानंतर मी कटिंग सोडली. इकडे कटिंग सोडली रेड कलरचे सीट. हे रेड तर सोडले मी. त्यानंतर हे ब्ल्यू सोडायचे होते, रेड काढले. त्यानंतर सोडणार ब्ल्यूची सेटिंग करून नाही का. फिल्टर घेतली, लेटर काढून घेतो काय का. रेड लेटर आहे, ब्लॅकची चॅनल लेटर मोल्डिंग आहे. त्यानंतर ब्ल्यू लेटरला पण चॅनल लेटरच मोल्डिंग आहे. हे ब्ल्यूचं सीट. त्यानंतर मार्किंग वगैरे केली, मग सोडायला कटिंग. मार्किंग केली त्यानंतर सोडी कटिंग. ब्ल्यूचे पण कट व्हायला लागले, रेडचे कट झाले. त्यानंतर हा जॉबचा फोटो आहे. इथं रेडियम येणार ब्ल्यूचे. त्यानंतर हे पण रेडियम येणार आणि हे पेस्टिंग लोगो येणार आहे आणि शो पण लोगो येणार आहे दोन्ही साईडनं नाही का. तो पण लोगो येणार आहे. कटिंग तर झाली आपली नाही का. कटिंग तर तोडली. त्यानंतर आपल्याला फाईल घ्यायची पेनड्राईव्हमध्ये. त्यानंतर फाईल घेऊन ब्लू कलरचे लेटर मोल्डिंग केली. त्यानंतर रेड कलरचे लेटर पण मोल्डिंग केली. मोल्डिंग तर पूर्ण झाली. त्यानंतर फोमचं बेस सोडायचं होतं. फोमचं बेस पण सोडले. फोमला साईडला पट्ट्या पण काढून ठेवल्या होत्या. त्यानंतर नाही का फोमचे बेस केले. त्यानंतर बोर्डला विनेल मारलं सगळीकडं. विनेल मारल्यानंतर आता आपण विनेलच्या वरतून आहे ना बेस लावणार. नाही बोर्ड पुसायचं राहिला. ते विनेल मारताना थोडंफार नाही का घाण लागली त्याला वरतून पुसायचं राहिलं आहे बोर्ड. लेटर लावायला सुरुवात केली ती मी. लेटर लावून घेऊ. बेस तर लावले मी पूर्ण. त्यानंतर एक बेस असा झाला विषय त्याचा की तो बेस असा येणार होता नाही का. असा येणार होता, असा बेस येणार होता. त्यानंतर मी केला तो असा. तो बेस झाला आता उलटा. आता पुन्हा LED काढून मोल्डिंग तोडून नाही का पुन्हा LED वायरिंग करून त्याला सविस्तर करावं लागणार आहे आपल्याला. बाकी तर मी बेस लावले होते. हा एवढा एकच राहिला होता. एवढं ऊन आहे, फॅन ऊन झालं डायरेक्ट काय. तेवढं एकच बेस गलतीनं आपल्याकडून उलटा झाला आहे. आता त्याला व्यवस्थित करून घेऊ. त्यानंतर बोर्ड लागवतो मग नाही. त्यानंतर हा बोर्ड तर ऑल डन झाला म्हणजे नाही का पूर्ण कंप्लीट झाला. मी बेस मारून घेतले, वरच्या कॅप पण मारून घेतले. त्यानंतर निघालो बोर्ड फिटिंग करायला. बोर्ड हा आपला भोकरदनचा होता. तर मग काय सगळ्यात पहिले पेट्रोल टाकायला आलो पंपावर. पेट्रोल वगैरे टाकून घेऊ म्हणलं नाही का. पुन्हा बंद पडायला नको गाडी कुठं, कारण आधीच वातावरण नाही का पावसाचं आहे. त्यामुळं पहिलं पेट्रोल टाकून घेतलं. त्यानंतर निघालो भोकरदनला. माझा चेहरा बघा कसा झालेला होता, कारण मला एवढी जाम झोप आली होती नाही का. सगळे लाल डोळे झाले होते. पण काय तो बोर्ड तर फिट करून द्यायचाच होता आज. मग निघालो. त्यानंतर आलो फायनली साईडवरती. तर त्यांचा पहिला हा बॅकलाईट होता. तो बॅकलाईट आपल्याला काढून टाकायचा होता. पूर्ण बोर्ड 25 फुटाचा होता. त्यांना जाईडमध्ये पण नव्हती पाहिजे, म्हणजे अखंड बोर्ड पाहिजे होतं त्यांना 25 फुटाचं 4x25. 4x25चा बोर्ड पण आणला आहे आपण. त्यांनी आयसर पाठवून दिलं होतं बोर्डसाठी. ट्रॅक्टरचा सिम्बॉल. त्यानंतर आता बॅकलाईट हा बाजूला ठेवायचा आणि आपण बोर्ड फिट करायला सुरुवात करणार. त्यानंतर बोर्ड तर फिटिंग झाला आहे. हाड गेला आहे. फक्त आपल्याला पत्रावरती बोर्ड घ्यायला नाही का, कारण इथं शिडी पण नव्हती आणि त्यांनी पालक पण नव्हता बांधेल. तो वरती घ्यायला 7-8 जण लागली. मग काय वरती घेतला आहे, बसवला बोर्ड, स्क्रू वगैरे मारले, फिटिंग तर केला आहे. नक्की सांगा कसा वाटतो. त्यानंतर आम्ही निघालो घराकडे.